संभव, व्हेरी नाईस. संभव आपलं वॉन्ट्स चाललंय. वॉन्ट्स म्हणजे काय, कोणते कोणते सब्जेक्ट असतील वॉन्ट्सचा? ही, शी, इट किंवा एक वचन नाव. तुला काय पाहिजे? तू कुठं आलं? ए ग्रुप मध्ये आलं. ते वॉन्ट मध्ये येते, वॉन्ट्स मध्ये येत नाही. तुला काय पाहिजे? व्हॉट डू यू वॉन्ट, ते कुठं आलं? ए ग्रुप मध्ये. ते ऑलरेडी आपलं झालेलं आहे. चला पुढं दुसरा व्यक्ती दुसरं वाक्य सांगा. पुढचं वाक्य वैष्णवी. वैष्णवी सांग. ग्रुप ताई. नंबर 4. पप्पाला कोणता न्यूजपेपर पाहिजे? पप्पांना कोणता न्यूजपेपर पाहिजे? क्वेश्चन मार्क. ग्रुप नंबर 4 चे सर्वजण मिळून सांगा. WH क्वेश्चन काय होईल हा? न्यूजपेपर. पुढे काय? जनरली 10th ला कसा क्वेश्चन येत असतो सांगू का तुम्हाला? हे बघा असा. हा आला तर काहीतरी होतं डिफिकल्ट लेवल. बघा, पप्पा वॉन्ट्स न्यूजपेपर. कवायच राईट ना? बघा असा क्वेश्चन असतो बघा. अच्छा, न्यूजपेपर, न्यूज पप्पा नाही. बघा तुम्हाला काय विचारलं असतं माहिती का? रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ विच. काय असतं? असं सेंटेन्स लिहा ज्याची सुरुवात विच न होते. सांगा मग आता. हा 1 मार्कला असतो 10th बोर्डला. इथं डिफिकल्ट लेवल थोडीशी आहे, मान्य करतो मी. नाही तर हेल्पिंग वर्ब दिलं नाही. मग इथं डिफिकल्ट लेवल आहे. मग त्याच्यामध्ये क्लिअर कट हेल्पिंग वर्ब होतं आणि सांगितलं होतं वर्बल क्वेश्चन बनवा. काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, काहीच नव्हतं. याच्यामध्ये थोडंसं मान्य करू शकतो. 1 मार्कला 10th लायकीचा क्वेश्चन आहे. हा सांगा लवकर. आणि हा हेच आहे, सांगा. विच न्यूजपेपर डज पप्पा वॉन्ट. लक्ष दे. दॅट्स इट. असा डिट्टो असा क्वेश्चन असतो 10th बोर्ड एक्झामला. असाच क्वेश्चन असतो. याच्यामध्ये डिफिकल्ट लेवल मान्य. हा चला, लेट्स गो अहेड. चला, विच न्यूजपेपर डज पप्पा वॉन्ट. चला पुढे झाला. नेक्स्ट पर्सन, ग्रुप नंबर 4. लवकर लवकर सांगा. सही सांग. सही अगोदर गेल्या वेळेस बोलली. हा बोल. पप्पांना न्यूजपेपर कशासाठी पाहिजे? नाही. चला पुढं. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट क्वेश्चन. थांब. अगोदर कोण बोललं? स्वराज. अगोदर कोण? तुम्ही हा बोला रे. काय? दुर्गेश. स्वराज ना? स्वराज बोल. आजोबांना चष्मा पाहिजे. क्वेश्चन सांग रे. चला पुढं. नेक्स्ट पर्सन. नयन सांग रे. नाही, संभव संपला तुझा चान्स. मुलांना स्कॉलरशिपचे बुक केव्हा पाहिजेत? काय नाव तुझं? व्हॉट्स युअर नेम? नयन टिपे. 0 मार्क्स. चला, मुलांना बी ग्रुप मध्ये, ए ग्रुप मध्ये गेलं. पुढं नेक्स्ट पर्सन. लास्ट क्वेश्चन. सोहम. लास्ट क्वेश्चन फॉर ग्रुप नंबर 4. चला सोहम सांग. सरांना सायन्स बुक का पाहिजे? सोहम सांग. ये दोन लोक काय सांगता रे? सोहम सांग. सरांना कोणता बुट पेन पाहिजे? हा सॉरी.
सरांना कोणता बोर्ड पेन पाहिजे? सरांना कोणता पेन म्हणूया आपण, जास्त किचकट नका बनवू, सिंपल. कोणता पेन पाहिजे सांगा रे. ग्रुप नंबर 4 सगळे म्हणून सांगा. Which pen does sir want? पेन डस सर वॉन्ट. Which pen does करेक्ट, व्हेरी गुड. चला ग्रुप नंबर 1 सॉरी 5 एक एक करून सांगा मला लवकर लवकर. ग्रुप नंबर 5 सर ग्रुप नंबर 5 अर्पिता सांग लवकर. तिला कोणती क्रीम पाहिजे? सगळे म्हणून लिहा रे माझ्या बरोबर. तिला कोणती क्रीम पाहिजे? आईस्क्रीम है ना. चला सांगा ग्रुप नंबर 5 सगळे म्हणून सांगा आन्सर येतं. अरे काय हे अर्पिता काय क्रिएटिव्हिटी आहे. पप्पांना कोणता न्यूजपेपर पाहिजे, सरांना कोणता पेन पाहिजे, तिला कोणती क्रीम पाहिजे. नाही कॅन्सल तुझं वाक्य. चल काय क्रिएटिव्हिटी आहे. एकच पाडा चाललाय तुमचा. चला नो कॅन्सल. ग्रुप नंबर 5 दुसरं वाक्य सांगा रे. काय झालं तुमचं. एकच पाडा. कोणती पाहिजे, कोणता पाहिजे, कोणती पाहिजे. काय क्रिएटिव्हिटी. हा नाव सांग तेजस. कोण आहे रे. सांग 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 मला ऐकून आलं ते. हा त्याला कशासाठी मोबाईल पाहिजे? परत एकदा सांग काय. त्याला कशासाठी मोबाईल त्या- पाहिजे? त्याला मोबाईल कशासाठी पाहिजे. सांगा रे. ग्रुप नंबर 5 सगळे म्हणून सांगा. फॉर बोला. ग्रुप नंबर 5 For which reason? Which reason? बोमलत बसा. काय 5 ग्रुप नंबर 5 कसा करता एवढा. डज ही वॉन्ट मोबाईल. काय रे ग्रुप नंबर 5 सगळे झोपेत आहेत. बोला पुढं. ग्रुप नंबर 5 लय आळशी ग्रुप आहे हा. ग्रुप नंबर 5 हा सांग रे अंशू लवकर. किती वेळ लावतोय. आवाज येत नाही. घराच्या कोणत्या कोपऱ्यात बसलाय तिथं रेंज येत नाही बघ. तिथं नेटवर्क येत नाही. सांग लवकर. परत एकदा एकच चान्स तुला. ऐकून आहे तर कॅन्सल. चल चला ग्रुप नंबर 5 दुसरा व्यक्ती सांगा लवकर. एकच वाक्यात चान्स आहे तुम्हाला ग्रुप नंबर 5 ला. सांगा लवकर. यश. समृद्धी सांग. नाही आता कोणाचा एकच आहे आता. तुम्ही बोंबलत बसा. सांगत नाही काय नाही. हा समृद्धी सांग. कोणाला बुक पाहिजे? कोणाला बुक पाहिजे. हा चल थोडं वेगळं लिहितो मी. चला लिहा. कोणाला फुले पाहिजेत. लिहा रे सगळे मिळून. चला ग्रुप नंबर 5 तुम्हाला लास्ट चान्स आहे. बोला सगळे मिळून बोला आता. Who wants म्हणून बोला. flower? हु वॉन्ट्स चुकलं. हु वॉन्ट्स काय. हा Flower. अच्छा लिहिल्यावर फुलांना फ्लावर म्हणतात का रे. हम्म वॉन्ट सीन ना सर. हा व्हेरी गुड बरोबर आहे. यू आर करेक्ट. हु वॉन्ट्स फ्लावर्स बरोबर. पुढे झाला. ग्रुप नंबर 1 लवकर लवकर सांगा. अनुष्का. दुर्वा सांग. विराट. दुर्वान नाव सांगितलं परत तू घ्याल तू सांगते रे. हा त्याला अभ्यासासाठी किती वेळ पाहिजे? व्हेरी गुड एक्सलंट. बघा इथं मग किती भारी आलं. त्याला अभ्यासासाठी किती वेळ पाहिजे. व्हेरी नाईस सेंटेन्स. असं काहीतरी. हा सांगा
सांगा रे ग्रुप नंबर 1 सगळे म्हणून सांगा. How much ग्रुप time? नंबर 1 सगळे म्हणून सांगा. How much time does he want for that? Time does he want? वॉन्ट. दुसरा मार्क सांगू तुम्हाला क्वेश्चन बोर्ड क्वेश्चन पेपरचा. हे बघा असं वाक्य विचारलं होतं, हे असं वाक्य आहे तुम्हाला. हाऊ मच टाइम डज ही वॉन्ट टू स्टडी. आता नाही म्हणू नका बरं का, तुम्हाला मी सांगितलेलं क्लिअर कट. तुम्हाला हे किती आठवतंय मला माहित नाही. याच्यामधला वर्बचा इन्फिनिटिव्ह टाईप सांगा. इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब कोणतं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे मी, आणि याला इन्फिनिटिव्ह टाईप असं म्हणतात म्हणलं होतं. सांगा रे ऑनलाईन वाले. ग्रुप नंबर 1 सांगा. रविराज. हा सांग सांग ना. तिला पैसे कशासाठी पाहिजेत? हे थांबे, मी विचारलं काय सांगतोय काय. यातलं वर्बचा इन्फिनिटिव्ह फॉर्म कोणतं आहे? इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब याच्यामधला ओळखा. असा सेम क्वेश्चन आजच्या पेपरला होता. सांगा लवकर. कोण सांगताय? ग्रुप नंबर 2 सांगा. तुम्हाला सांगितलं होतं प्रूफ माझ्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. मला कुठे सांगितलं होतं? सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड आहे. तुम्ही खोटं नाही बोलू शकत. तर नव्हतं सांगितलं, माझ्याकडे सगळं प्रूफ आहे. सांगा रे लवकर. सर टू तर व्हिडिओ स्टडी कोण सांगितलं? समर समर. तू कसं काय सांगितलं? कोणत्या ग्रुपचा आहे? ग्रुप नंबर 2. मग तू कसं काय सांगितलं? तुमच्या ग्रुपला विचारलं होतं का? सांग. विचारलेलं. अच्छा विचारलं होतं. ग्रुप नंबर 2 ला विचारलं. कधी सांगितलं होतं मी हे? समर मी कधी सांगितलं होतं हे? खूप दिवस झाले. खूप म्हणजे खूप वर्ष. दिवस याच बॅचला ना? ज्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं मी फॉर स्टडिंग आणि टू स्टडी, आणि त्या दिवशी मला बोललो होतो मी. काय बोललो होतो? यालाच इन्फिनिटिव्ह टाईप म्हणतात ना, मला बोललो होतो ना. आणि आज 1 मार्कला विचारलं होतं. पिक आउट द इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब. टू लावलेलं म्हणजे काय करण्यासाठी, करायला, जायला, यायला, खायला, प्यायला, उठायला, बसायला, बोलायला, हे सगळे काय इन्फिनिटिव्ह टाईप आहे. टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म इन्फिनिटिव्ह याला म्हणतात. एवढंच ना, मग काय लिहायचं? गुलाबजामुन मागितलं फक्त गुलाबजामुन द्यायचं, वांग्याची भाजी घालायची नाही. मग वांग्याची भाजी पण मला देऊ वाटली तर काय संबंध आहे? काय मागितलंय? गुलाबजामुन नाही, पण तर गुलाबजामुन मागितलं गुलाबजामुन द्यायचं का हो? वांग्याची भाजी नाही द्यायची? ते कोण द्या? विचारलंय काय? काय विचारलंय? गुलाबजामुन द्यायचे. हा याला इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणतात. टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्मला इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणतात. आता यात काय? जायला, यायला, खायला, प्यायला, बसायला, उठायला म्हणतो की नाही आपण, ते म्हणजे इन्फिनिटिव्ह फॉर्म. जायला टू गो, बसायला टू सिट. सांगितलं नर्सरी. आपण कुठे? नर्सरी सोबत तू आहेस ना, त्याला वेगळं म्हणून काय गरज आहे का? बसायला टू सिट, सांगायला टू गो, टू टेल, खायला टू इट. बाय डिफॉल्ट टू सोबत आहे. त्याचं एक्स्ट्रा काय काय स्टेशन काय करायचं? बघायला कमॉन असं आता 200 लिहायचे, मग राहील का डाऊट? किती लिहायचे? 200 एकदाच लिहायचे, डाऊट राहत नाही. एक्स्ट्रा क्वेश्चन नाही, काय गरज? तो सोबतच आहे ना. आता काय त्या क्वेश्चनला अर्थच नव्हता. सतत तू सोबत आहे का? धडधडीत दिसतंय तर त्याला लाल रंग म्हणतात का? धडधडीत आहे. काय क्वेश्चनला त्यात रामच नाही. राम असेल विचारणं, मग तिथं मी सांगतो काय का. बघा आता मी सांगितलं टू स्टडी. अच्छा सर हे स्टडी बरोबर टू आहे का हो? नाही, स्टडी बरोबर फॉर आहे. काय क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन विचारा, दमदार क्वेश्चन विचारा. टू सोबत आले कुठं पण नाही. समजा नाही हे सांगितलं ना मी. टू गो फॉर सोबत असतं, मी फॉर सांगितलं असतं ना. नाही, टू एवढंच सांगितलं, एवढंच आहे. मी फॉर सांगितलं असतं, मग फॉर सांगितलं का नाही?
क्लिअर सांगितलं 2 प्लस काय सांगितलं 2 प्लस मेन वर फर्स्ट फॉर्म या फॉर्मला इन्फिनिटी फॉर्म म्हणतात एवढं क्लिअर कट बोललोय मी रेकॉर्डिंग उपलब्ध आहे बरोबर क्लिअर एकदम समजलं चला तो हा क्वेश्चन आज आला होता SSC बोर्ड एक्झाम साठी ठीक आहे क्वेश्चन पेपर तुम्हाला मी तुम्हाला हे करतो काय पाठवतो लिंक पाठवतो चला त्याला अभ्यासासाठी किती वेळ हाऊ मच टाइम डज यू वॉन्ट टू स्टडी याला मात्र दोन प्रकारे आपण लिहू शकतो टू स्टडी और फॉर स्टडिंग ठीक आहे मात्र फॉर स्टडिंग हे इन्फिनिटिव्ह फॉर्म नाहीये हा चला तर तुम्हाला बोलण्यासाठी तुम्हाला काही गरज नाही इन्फिनिटिव्ह आहे का तुम्हाला कोणी विचारणार आहे टेल मी वेदर दिस इज नाही काही गरज नाही बोली भाषेमध्ये तुम्हाला काही गरज नाही समजा बोली भाषेमध्ये या गोष्टी तुम्हाला काही गरज नाही समजा हे वाक्य बोललो मी तुम्हाला कोणी विचारतं का तुम्हाला काही गरज नाही या वाक्याचा प्रकार सांगा कुठं लागतंय का हे फक्त तुम्हाला नॉलेज चेक करायचं झाल्यास एक्झाम देताना लागतं हे बाकी इतर ठिकाणी बोलायला कुठं लागतं बोलायला लागत नाही आपला तो प्रश्नच नाही आपला एरियाच नाही मात्र मी सांगितलं का दॅट इज बोनस ठीक आहे दॅट इज एक्स्ट्रा नॉलेज चला ग्रुप नंबर 1 नेक्स्ट स्टुडंट अंकिता व्हेरी गुड अंकिता हा ऐकू आलं मला बोला त्याला कोणता वाक्य बोल. फुटबॉल पाहिजे त्याला कोणता Very फुटबॉल good. पाहिजे त्याला कोणत्या कलरचा असं म्हणू आपण हा फुटबॉल पाहिजे त्याला कोणत्या कलरचा फुटबॉल पाहिजे काय होईल सांगा Which हा color does Which color football does he want? कलर्ड पण चालेल बरं का विच कलर फुटबॉल और विच कलर्ड फुटबॉल दोन्ही चालेल पुढं काय व्हेरी नाईस डज ही वॉन्ट व्हेरी नाईस चला नेक्स्ट पर्सन फ्रॉम ग्रुप नंबर 1 अगेन अनुज अनुष्ठान व्हेरी गुड तिला मेडिसिन का पाहिजे एक्सलंट क्वेश्चन तिला मेडिसिन का पाहिजे खोकला येतोय बरोबर का पाहिजे सांगा ग्रुप नंबर 1 सगळे म्हणून सांगा मला व्हेरी गुड Why does she want medicine? एक्सलंट व्हेरी फाईन फंटॅस्टिक वाय डज शी वॉन्ट मेडिकल नाही मेडिसिन व्हेरी नाईस नेक्स्ट पर्सन फ्रॉम ग्रुप नंबर 1 नेक्स्ट अनुष्का बोल त्याला ही नोटबुक किती दिवसांसाठी व्हेरी गुड काय काय पुन्हा एकदा सांग त्याला ही नोटबुक किती दिवसांसाठी हा काय वाक्य सांगितलं होतं सांग त्याला ही अनुष्का नोटबुक किती त्याला ही एक्सलंट बघा वाक्य लिहा रे किती दिवसांसाठी त्याला पाहिजे ही नोटबुक लिहा सगळे म्हणून लिहा माझ्या बरोबर किती दिवसांसाठी पाहिजे चला ग्रुप नंबर 1 बी रेडी टू टेल दिस क्वेश्चन बी रेडी टू टेल दिस क्वेश्चन हा कम ऑन काय For how much day शुक्ला does he want? शुक्ला For how many days does For he how want? many days does he want This excellent this notebook लक्षात घ्या फॉर हाऊ मेनी डेज मोजता येणार असेल तर मेनी म्हणतो आपण मोजता न येणार असेल तर मच म्हणतो हा हाऊ मच वॉटर वॉज इन द बकेट इथं युनिट नाहीये आता नोटबुक 1 2 3 4 मोजता येतं म्हणून हाऊ मेनी डेज फॉर हाऊ मेनी डेज मोजता काउंटेबलला आपण मेनी वापरतो
अनकाउंटेबलला आपण मच वापरतो. चला, लास्ट सेंटेन्स फॉर ग्रुप किती झाले का? ग्रुप नंबर 1 चे 5 नाही झाले. लास्ट सेंटेन्स ग्रुप नंबर 1. सोहम, सोहम सांग. कोणाला स्कूल ड्रेस पाहिजे? एक्सलंट क्वेश्चन. कोणाला स्कूल ड्रेस अरे फॉर हाऊ मेनी डेज डज ही वॉन्ट दिस? द वापरले ना, द बी चालते. दिस नोटबुक यासाठी माझं डेमॉन्स लेक्चर बघायचं, बेसिक पिलर्स त्यामध्ये चुकून द लिहिलं होतं मी. द पण चालतंय, पण दिसच्या वेळी द लिहिलं होतं मी. कोणाला स्कूल ड्रेस पाहिजे? एक्सलंट क्वेश्चन. चला, ग्रुप नंबर 1 सगळे मिळून सांगा मला. एक्सलंट. हु वॉन्ट स्कूल स्कूल ड्रेस? एक्सलंट. हु डज वॉन्ट डायरेक्ट? हु वॉन्ट स्कूल ड्रेस? करेक्ट आहे. सगळे मिळून माझ्या बरोबर लिहा. चला, ग्रुप नंबर 2 नाव सांगा. वीरेन अगोदर नाव सांगितलं, परत काय बोलतो रे? अगोदर कोण नाव सांगितलं का बघायचं, परत सांगायचं, आपला चान्स मिळेल. वीरेन सांग. त्याला बॅग का पाहिजे? त्याला बॅग का पाहिजे? लिहा. माझ्या बरोबर ऐकून लिहिलं तर आणखीन उत्तम होईल. सांगा, ग्रुप नंबर 1 चे सगळे मेंबर सांगा. Why does he want bag? एक्सलंट. सगळे मिळून सांगायचंय. पुढं नेक्स्ट पर्सन. आयुष, सरस, आयुष. अगोदर आयुष आहे. तिला काय पाहिजे? तिला काय पाहिजे? काय पाहिजे सांगा. What does Very she good. want? What? does she want? Excellent. What does she want? चला, नेक्स्ट पर्सन. सरस, सरस. सरस सांग. साठी कोणते झाड पाहिजे? सॉरी. सोहमला लावण्यासाठी कोणते झाड पाहिजे? सोहमला लावण्यासाठी कोणते झाड पाहिजे? बरं, आता तुम्ही सगळे म्हणून सांगा रे, समोरचे लोक. आता माझ्याकडे शब्द आलाय. काय आलाय? लावण्यासाठी. याला काय लिहिणार सांगा लवकर. फॉर प्लांटिंग. एक्सलंट. व्हेरी गुड. दोन्ही बरोबर आहे. टू प्लांट आणि फॉर प्लांटिंग. तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग पण सांगतो याचा. एक्झॅक्ट मिनिंग पण सांगतो. टू प्लांट लावायला, फॉर प्लांटिंग लावण्यासाठी. आता दोन्ही अर्थ एकच आहे. ठीक आहे. चला, सांगा मग आता राहिलं वाक्य सांगा मला. ग्रुप नंबर 2 याला काय म्हणायचं? Which plant Soham विच प्लांट. plant? Does Soham want plant? Very good. Want to plant or want for planting. बर, ग्रुप नंबर 2 दोन वाक्य सांगायचे, मात्र दोन्ही निगेटिव्ह सांगायचे मला. आता पुढचे सगळे वाक्य इथून पुढे निगेटिव्ह असतील. सगळे. चला, निगेटिव्ह क्वेश्चन. ग्रुप नंबर अजय सांग. अजय सांग. त्याला कोणतं ट्री नाही पाहिजे? हे थांब. ट्रीचं नाही. नो, ट्रीचं वाक्य संपलं. चला पुढं. दुसरा कोण आहे रे? यश. यश सांग. शिवराजला गाडी का नाही पाहिजे? भरल्या. शिवराजला गाडी का नाही पाहिजे? ज्याचा नंबर नाही आला त्याचा उद्या नंबर येईल.
शिवराजला गाडी का नाही पाहिजे? लिहा माझ्या बरोबर, लिहा सगळे मिळून. शिवराजला गाडी का नाही पाहिजे सांगा. ग्रुप नंबर 2 बोला. Why does Shivraj सगळे मिळून बोला. Why does Shivraj not want car? अच्छा, डायरेक्ट कार का बाईक गाडी म्हणजे कारच का? बरं चला हा. और Why doesn't Shivraj want car? Does not want car. आता ग्रुप नंबर 2 वाल्यांकडे सगळ्यांकडे द्राक्षच्या बागाच आहेत. तेव्हा तुम्हाला कार शिवाय काय दिसणार गाडी? वाय डझंट शिवराज वॉन्ट कार? सगळे द्राक्ष बागवाली मंडळी आहे. हा चला ग्रुप नंबर 2 नेक्स्ट निगेटिव्ह सेंटेन्स. संपदा. ग्रुप नंबर 2 मध्ये संपदा पण आहे का? सांगा. कोणाला स्टडीसाठी तुझी हेल्प नाही पाहिजे? एक्सलंट. कोणाला? खूप छान वाक्य सांगितलं. स्टडीसाठी. अच्छा बंद. तुमचं बोलणं झालं की लगेच माईक बंद करायचा. कोणाला स्टडीसाठी तुझी हेल्प नाही पाहिजे? बोलण्याच्या ऐवजी माझं वाक्य लिहून घ्या. गप्पा मारू नका. 5 मिनिट. हा आणखीन 5 मिनिट. माईक बंद करून बोला. चला मोबाईल घेऊन जाऊ. कोणाला? बोला ग्रुप नंबर 2. Who wants your help? हो हे बंद करायचं. हु डज नॉट वॉन्ट युअर हेल्प? लांब जाऊन बोला पालक लोक, सगळ्यांना ऐकू येतं तुम्ही बोललेलं. हा और बोला रे. Who doesn't डझंट want your help? वॉन्ट युअर हेल्प. अच्छा मग सांगायचं कोणी? हु डज नॉट वॉन्ट युअर हेल्प? हा फॉर स्टडी चालेल. अभ्यासासाठी फॉर स्टडी चालेल. लक्षात घ्या फॉर स्टडी का चालेल? लक्षात घ्या. एक लक्षात घ्या सगळे. तुम्ही मला सर फॉर स्टडिंग बोलले होते, मात्र ते क्रियापद म्हणून आलं होतं. अभ्यास करण्यासाठी मला असतं काय असतं? फॉर स्टडिंग आलं असतं. इथं काय म्हणतंय? अभ्यासासाठी. लक्षात घ्या. स्टडी इज नाउन ॲज वेल ॲज वर्ब. स्टडी हे नाउन पण आहे, वर्ब पण आहे. आज अभ्यास काय सांगितलाय? हे नाउन झालं. अभ्यास करणे हे क्रियापद झालं. समजलं? स्टडी हे नाउन. वर्क हे नाउन पण आहे, वर्क हे वर्ब पण आहे. प्रॅक्टिस हे नाउन पण आहे, प्रॅक्टिस हे वर्ब पण आहे. मात्र प्रॅक्टिस मध्ये स्पेलिंग वेगवेगळे. PRACTICE हे नाउन आहे आणि PRACTISE हे काय? हे वर्ब आहे. अनेक लोकांना हेच माहित नाही प्रॅक्टिस 2 स्पेलिंग आहे. ठीक आहे चला. प्रॉमिस असं आहे. प्रॉमिस चला. तो इथं स्टडी हे नाउन म्हणून आलेलं आहे, वर्ब नाही आहे. हा जाण्यासाठी टू गो, फॉर गोईंग. समजलं? इथं फॉर गो नाही होत. क्रियापद तर त्याला फर्स्ट फॉर्म येत नाही फॉर नंतर. नाउनला येऊ शकतो. नाउनला काय अडचण नाही. फॉर स्टडी टू स्टडी दोन्ही चालतंय. टू स्टडी म्हणलं की वर्ब येते. हा सो हु डझंट वॉन्ट युअर हेल्प फॉर स्टडी. चला किती झालं रे? 1 2 3 4 5. ग्रुप नंबर 3 चला. आरोही. आरोही सांग. तिला कोणाची नोटबुक नाही पाहिजे? तिला तुझी नोटबुक असं लिहितो. तिला बरं ठीक आहे. कोणाची नोटबुक ठीक आहे. नाही पाहिजे? ठीक आहे चालतंय. तसंच लिहितो मी. बदलायला लागलो तुझं वाक्य. तिला कोणाची नोटबुक नाही पाहिजे. चला ग्रुप नंबर 3च्या सगळ्या लोकांनी बोलायचं. Whose ग्रुप नंबर 3 notebook does she not want? Who does प्लान.
whose notebook does she want. she not want? Not want. और दूसऱ्या पद्धतीनं ग्रुप नंबर 3. Whose notebook Whose doesn't notebook doesn't she want? Excellent. Doesn't She want. she want? Very nice. चला ग्रुप नंबर 3 नेक्स्ट पर्सन. हर्षवर्धन. अगोदर कोण बोललं तुमच्यापैकी? तुम्ही ठरवा. अद्वैत. हर्षवर्धन. साक्षी. अगोदर कोण बोललं सांगा. अद्वैत. हर्षवर्धन. दोघंही बोलता. अगोदर कोण बोललं नसता मी आजचं लेक्चर थांबवणार. अद्वैत. हर्षवर्धन. हर्षवर्धन खरं सांग, तू अगोदर बोलला का अद्वैत अगोदर बोलला? येस सर, मी बोलले होते आधी. अद्वैत कोण बोललं? सर मीच बोललो होतो, कोणाला पण विचारा. कोणाला पण तुला विचारतो ना मी, तू पण कोण पण आहे ना. हर्षवर्धन. बर तुमचं लक्ष नसेल. कवाळे सर रेफरी थर्ड अंपायर कोण बोललं होतं? आंधळे सर रिप्ले चेक करा. अंधारे सर कोण बोललो सांगा. दोघे गेले जेवायला. अद्वैतच बोलला सर. अच्छा कवाळे सर सांगितलं. अद्वैत बोलला होता. हर्षवर्धन नाही होऊ शकतं त्याचं लक्ष नसेल. त्याला वाटलं असेल मीच बोललो बोलण्याच्या आयडिया, त्याला त्याचा आवाज ऐकू आला नाही. मान्य मला. हर्षवर्धन तुझा 2 नंबर आहे. थांब. अद्वैत सांग रे. बर्थडे बॉयला कोणता केक पाहिजे? एक्सलंट, क्या बात आहे. खूप छान वाक्य सांगितलं. बर्थडे बॉयला कोणता केक पाहिजे? व्हेरी नाईस. चला ग्रुप नंबर 3 चे सर्व मेंबर्स मिळून सांगा. Which cake does birthday boy want? व्हेरी गुड. बोला बोला, आपापल्या स्पीडने बोलायचं. Does birthday boy want? बीबी बर्थडे बॉय वॉन्ट. व्हेरी नाईस. अरे अद्वैत तू सांगितलं पण नियम मोडलास. नेगेटिव्ह. तू आता राहू दे, तुझं वाक्य लिहिलेलं कट नाही करत. चला तू सांग रे बाळा. दुसरा कोण होता? हर्षवर्धन. तू निगेटिव्ह सांग. सचिनला बॅट नाही पाहिजे. सचिनला निगेटिव्ह क्वेश्चन सांगायचा. बॅट नाही पाहिजे का लिहितो मी? तू काय सांगितलं मला माहित नाही. हा चला ग्रुप नंबर 3 सगळे म्हणून सांगा. Does Sachin want bat? नॉट वॉन्ट. और दुसऱ्या पद्धतीनं Doesn't Sachin want bat? Excellent. लास्ट क्वेश्चन फॉर ग्रुप नंबर 3. काय नाव? साक्षी. काय नाव आहे? साक्षी. साक्षी. साक्षी सांग. आवाज नाही पोहोचला माझ्यापर्यंत. जाण्यासाठी प्लास्टिक कॅरी बॅग. आईला मार्केट मध्ये जाण्यासाठी हा आईला मार्केट मध्ये जाण्यासाठी काय? तुझा आवाज कटतोय. प्लास्टिक नाही आवाज नाही येत. आईला ट्राय कर. आईला मार्केट मध्ये जाण्यासाठी बॅग कशामुळे नाही पाहिजे? बाप रे बाप, काय वाक्य? चुकीचं वाक्य. आईला मार्केट मध्ये जाण्यासाठी कॅरी बॅग कशामुळे नाही पाहिजे? अरे काय असं बोलतो का आपण? मराठीत पण बोलताय ना. आईला कॅरी बॅग का नाही पाहिजे? सरळ सरळ बोल ना. तूच म्हणते मार्केट मध्ये जाण्यासाठी पाहिजे. हे वाक्य तुझं सगळं विस्कटलेलं वाक्य आहे. आईला कॅरी बॅग का नाही पाहिजे हे वाक्य खरोखर आहे. आता त्यामध्ये तुझं सांगते की त्या आईला मार्केटमध्ये जाण्यासाठी कॅरी बॅग पाहिजे असाच अर्थ होतो. परत म्हणते का नाही पाहिजे, म्हणजे विस्कळीत अर्थ आहे सगळा. आईला कॅरी बॅग
का नाही पाहिजे? हा. वाय. बोला रे ग्रुप नंबर 3. Why does Why does number not want mummy not want carry bag? Not want carry bag. Or Why doesn't mummy want carry bag? on व्हेरी नाईस. तुम्ही जर चॅनलला व्हिजिट केली तर प्रत्येक लेक्चरला मी लिहिलंय बरं का. तिथं लिहिलंय वॉन्ट पॉझिटिव्ह, त्याचं नाव बदलतो आज. वॉन्ट प्रॅक्टिकल. पॉझिटिव्हिटी काय लिहिलं होतं तिथं मला जागा पुरत नव्हती. वॉन्ट प्रॅक्टिकल सेंटेन्सेस बघा, चेक करा. सगळ्यांचं झालं का लिहून? सगळ्यांचं लिहून झालं का? नाव टाइम टू द होमवर्क. रिपीट वन्स. फोटो मिळेल सगळ्यांना. रिपीट वन्स. आणि श्रद्धा मॅडम आले का? श्रद्धा मॅडम आले का? चला आपण डिराईव्ह करू. कवय सर सांगा. रिपीट वन्स. सेंटेन्स किती सांगायचे तुमच्या ग्रुपला? 20 सर. 20. 2020. Yes, आणि छोट्या ग्रुपला आहे 5 कमी 15. ठीक आहे. दिस इज गोइंग टू बी युअर होमवर्क. मिक्स लिहा ना. ठीक आहे. मिक्स लिहा. समजलं काय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिक्स लिहा. प्रमाण फिक्स नाही, मात्र मिक्स लिहा. चालतंय. सो ऑनलाईन वाले ऑफलाईन वाले चल रहे हो पॉज. Yes, sir. We will have. Yes, Bye, sir. Today's nice lecture. Thank you very much for your compliment. Today's nice lecture, sir. Thank you.